जायचंच होतं. मग शेवटी 8 वाजता आपण या असे निरोप आल्यावर पहाटे 3:30-4ला निघून 7:30पर्यंत तिथं पोचलो. अजितदादाही आले, अन्य आमचे नेतेही आले, पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदेही तिथं आले आणि अजितदादा आले. अजितदादांनी आम्हाला सांगितलेलं की बरोबर येताना मी सुनील तटकरेंना घेऊन येतो, पण काही कारणाने ते आले नाहीत असं त्यांनी त्यावेळी तिथं सांगितलं. आणि तिथं सगळ्या चर्चा झाल्या. त्यात असं ठरलं की आपण लवकरात लवकर या निवडणुका चालू आहेत. खरं म्हणजे हा निर्णय पूर्वीच झाला असता, पण निवडणूक आयोगाने नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर केल्या, त्या संपायच्या आधी महापालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या, त्या संपायच्या आधी जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या. म्हणजे मर्जरला कुठं संधी मिळू नये असं त्यावेळी परिस्थिती तयार झाली आणि त्यामुळं मग जिल्हा परिषदेची निवडणुका झाल्यानंतर आपण मर्ज करू अशी अंतिम चर्चा आम्ही केली. दुसऱ्या दिवशी 17 तारखेला सकाळी 8 ते 9, 9:30पर्यंत त्यांच्या पवारसाहेबांच्या गोविंदबाग या निवासस्थानी आम्ही सगळे भेटलो. त्यांनी त्यात शिक्कामोर्तब केलं. त्यावेळी ते म्हणत होते की 5:05ला मतदान आहे, 7ला निकाल लागतील, 8-9ला लगेच करून टाकू. मी 8-9ला नाही आहे म्हटलं, त्यामुळे 10 किंवा 12ला करू. दादा म्हटले, जयंतराव म्हणतात 10-12 तारीख, तर 12 तारीख करू. असं आमचं 12 तारखेचा दिवस ठरला. आता दुर्दैवाने त्या सगळ्या गोष्टी या अजितदादांच्या बरोबर, अजितदादांनी मला हेही सांगितलं कोणाकोणाशी त्यांनी पक्षात चर्चा केलेली आहे आणि सर्व आमदारांची देखील, मग त्यांच्या नेत्यांची देखील चर्चा केलेली आहे आणि आमदारांची चर्चा केलेली आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि सर्व आमदारांचा त्याला सहमती आहे हे देखील त्यांनी आम्हाला सांगितलेलं. काय शेवटच्या काही दिवसांमध्ये दादांच्या मनामध्ये चाललेलं होतं? कारण त्यांचं जर भाषण ऐकलं तर राजकारण लय वंगाळ आहे अशा पद्धतीचा एक व्हिडिओ त्यांचा व्हायरल झालेला होता. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात त्यांनी पुढाकार घेतलेला होता. काय नेमकं त्यांच्या मनात काय होतं, काय चाललं होतं? नाही, त्यांना असं वाटत होतं की पवारसाहेबांच्या उपस्थितीत त्यांच्यासमोर दोन्ही पक्ष जे वेगळे झाले ते एक करूया, पवारसाहेबांना त्याचा आनंद होईल, समाधान होईल आणि आपण सगळे एक दिलाने महाराष्ट्रात काम करू, ही त्यांची भूमिका होती. आणि ती त्यांचा इतका आग्रह असायचा की लवकर करा, 7लाच करा, 8लाच करा, 9लाच करा, अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळं त्यांचं प्रचंड आग्रह होता. दुर्दैवाने त्यांचा आकस्मित ॲक्सिडेंट झाला, निधन झालं त्यात. आणि त्यांची मग आम्हाला असं वाटतं की त्यांची अंतिम इच्छा होती. तुम्ही मगाशी म्हणालात की या सगळ्या निवडणुका सलग येत गेल्या, त्यामुळं कुठेतरी हा सगळा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं जो भाग आहे तो पुढे पुढे ढकलत गेला आणि तुम्ही बोलता बोलता उल्लेख केलात की तो जाणीवपूर्वक केला जात होता किंवा तशी काही शंका वाटते का तुम्हाला? कारण ज्या पद्धतीनं सलग निवडणुका आल्या आणि निवडणूक आयोगातल्या कोणाशी तरी माझं बोलणं झालेलं की आम्हाला मर्जरसाठी किमान 4 दिवस मध्ये द्या आणि त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका घोषित करा. पण तसं होऊ शकलं नाही. का झालं नाही, का नाही ह्याच्यावर बोलण्यात हस्तक्षेप केला असं अर्थ नाही. तसं बोलणं योग्य नाही, कारण माहीत नसलेल्या गोष्टीवर आरोप करणं हे मला योग्य वाटत नाही. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर एक व्हिडिओ देखील व्हायरल होतोय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात ज्या काही चर्चा सुरू होत्या त्यामध्ये अजितदादांच्या वतीनं फक्त अजितदादा दिसत आहेत, इतर नेते त्यांच्या पक्षाचे कोणी त्या ठिकाणी दिसत नाहीत. मग यामुळं एक वेगळा अर्थ किंवा एक इतर नेत्यांना ते मान्य नव्हतं का, अशा पद्धतीच्या देखील चर्चा सुरू झाली? नाही, अजितदादांना ह्याबद्दल अनेक वेळा मी बोललो. त्यावेळी ते म्हटले, जयंतराव चिंता करू नका, माझे 40मधले 38-39 आमदार मी म्हणेन त्यालाच हो म्हणतील, आमच्यामध्ये एकमत आहे आणि मी जो निर्णय घेतो तो आमचा पक्ष मान्य करतो, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर जाऊ नका. मी सगळ्यांशी बोलणं करतोय. तुम्ही ह्या पुढच्या 2 महिन्यात हे 4-5 महिन्यापूर्वीची गोष्ट, मी तुम्हाला सगळ्यांशी बोलणं केल्यावर आपण शिक्कामोर्तब करणार आहोत. आणि त्यानंतर 16ला सांगितलं, मी सगळ्यांशी माझ्या पक्षातल्या प्रमुखांशी बोललेलो आहे, आता आपण करू शकतो कधी.
पण एकत्र आल्यानंतर सत्तेसोबतच राहायचं किंवा अलिप्त राहायचं या संदर्भात काही चर्चा झाली होती का दादांच्यावर? काय नेमकं त्यांचं म्हणणं? नाही, असं आहे की आता त्याच्यावर शेवटी दादानं जाऊन आजचा मला वाटतं 3-4 दिवस आहे, त्यामुळे त्यावर आता राजकीय भाष्य आज त्याच्यावर करणं योग्य नाही. त्याच्यावर योग्य वेळी मी आपल्याला माहिती देईन. पण आज त्याच्यावर शेवटी त्यांचे सूतक आहे, त्यांचे दिवस पूर्ण झाल्याशिवाय कोणतेही राजकीय भाष्य करू नये असा आमचा प्रयत्न आहे. एका बाजूला हे सगळं घडत असताना आज सुनेत्राताई उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत आणि असं असताना अनेकांना प्रश्न पडलेला आहे की इतकी घाई करण्याची गरज होती का? तुम्ही कसं बघता? नाही, हा तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी हा निर्णय घेतला असेल. तो पक्षाचा त्यांचा निर्णय आहे. पक्षाच्या अंतर्गत त्यांच्या झालेल्या निर्णयाबद्दल मी बोलण्याचं काही कारण नाही, मी बोलणं योग्य नाही. त्यामुळे तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. पण हे जे वरिष्ठ नेते तुम्ही ज्यांच्यात नावं घेतली, अगदी ज्या दिवशी अजितदादांचं निधन झालं त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी देखील ही सगळी मंडळी वर्षा बंगल्यावर पाहायला मिळालेली होती. त्यामुळे एक सामान्य लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया किंवा सामान्य लोकांच्यामध्ये काहीसा राग अनुभवायला मिळतोय. कसं तुम्ही बघता या सगळ्याकडे? खरंच हे योग्य वाटतं? असं आहे की मी या परिस्थितीत आहे की मी त्याच्यावर न बोलणं योग्य. मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणं किंवा त्याबद्दल भाष्य करणं हे आवश्यक नाही आणि आता मी बोलणं योग्य होईल असं मला वाटत नाही. चर्चा अशी देखील आहे की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर जयंत पाटलांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल, रोहित पवारांना राज्यमंत्रीपद असेल, अशा पद्धतीची काही आखणी किंवा तशा पद्धतीनं काही बोलणी झाली होती. नाही, आता अजितदादांशी काय बोलणं झालं काय नाही ह्याच्यावर मी आज बोलणं, मी मगाशी सांगितलं, पॉलिटिकली कॉमेंट करणं अजितदादांच्या त्या भेटीबद्दल. मी तुम्हाला फक्त माहिती देतो, आमच्या बैठका झाल्या आणि ही चर्चा झालेली. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्याचा तपशील जो आहे तो तपशील कोणावर काय जबाबदारी महाराष्ट्राचा पक्ष वाढवण्याची द्यायची याच्यावरही तपशीलवर आमची चर्चा झालेली होती. एकूणच या विमान अपघाताकडं घातपात म्हणून देखील काही जण बघतायत किंवा तशी शंका व्यक्त करतायत. तुमचं म्हणणं? मी तिथल्या सरपंचांचा एक व्हिडिओ बघितला आणि त्यांनी सांगितलं की वर विमान आल्यावर कधी नव्हे असा वेगळा आवाज त्या विमानातून आला जो आम्हाला विचित्र वाटला आणि बघता बघता ते विमान खाली कोसळलं आणि घिरट्या घालून खाली पडलं. असं कधी झालेलं मी आजपर्यंत पाहिलं नाही. त्यामुळं असं कसं होऊ शकतं? असं ॲक्सिडेंट विमान अगदी धावपट्टीच्या वर आल्यावर बंद पडलं तर सरळ खाली ग्लाईड करूनही उतरू शकतं. तर असं कसं झालं हेच कळायला मार्ग नाही. ब्लॅक बॉक्स जो आहे तो ब्लॅक बॉक्स बाहेर आला, त्याच्यात तपशील कळला, तर मग कोणतं मशीन बंद झालं, दोन्ही इंजिनं बंद पडली का, किंवा लँडिंग गिअरमध्ये काही प्रॉब्लेम होते का, काय मी काय तांत्रिक नाही आहे तसं त्या क्षेत्रातला, पण बऱ्याच गोष्टी बाहेर येतील अशी आमची अपेक्षा आहे. खरं तर आता सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या अध्यक्षपदी किंवा निवड करण्यात आलेली आहे आत्ताच काही वेळापूर्वी. आता सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्र हातात घेतल्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चा सुरू होतील का? सुनेत्रा वहिनींनी पुढाकार घेतला तर नक्की या गोष्टी पुढं होतील असा मला विश्वास आहे. पहिला पण हे होते जयंत पाटील. खरं तर गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात ज्या चर्चा सुरू होत्या त्यातल्या जयंत पाटील हे एक महत्त्वाचा दुवा होते आणि कशा पद्धतीने ही सगळी चर्चा सुरू होती, अजितदादांना नेमकं काय वाटत होतं हे जयंत पाटील यांनी सांगितले. आणि दुसऱ्या बाजूला आता सुनेत्रा पवार यांनी ही सगळी पक्षाची सूत्र हातात घेतल्यानंतर आणि त्यांनी पुढाकार घेतला तर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा विश्वास देखील जयंत पाटलांनी व्यक्त केला आहे. सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, आष्टा, सांगली.